चला, अजून एक खुशखबर आहे. जसा हा सामना सुरू होईल आपण ते खुशखबर प्रेक्षकांपर्यंत आणि मीरा भाईंदरच्या खेळाडूंपर्यंत पोहोचवणार आहोत. ऑल द बेस्ट. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क तुम्हाला पाहायला मिळते संतोष जाधव म्हणजे स्पिन्या, जो अष्टपैलू खेळाडू म्हणून तो उदयास आलेला आहे आणि कित्येक व्यावसायिक संघांमध्ये संतोष पिन्या तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. दुसरं षटक देखील मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. चला बॉल पाठवून द्यायचं प्लीज. येस पाठवतोय. 5 षटकांचा सामना. या अगोदर आपण डिस्कस केला अंपायर सोबत की सामना 5 षटकांचा असणार आहे. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज संतोष आणि पहिला बॅटिंग पॉवर प्ले स्टार्ट होतोय आणि वेळ झालेली आहे ती म्हणजेच 12:20 ऑल सेट. ऑल द बेस्ट. ओव्हर द विकेट पिन्या. क्या बात है. क्लासिकल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. बॉलला पाठवले लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पोहोचतोय. हलक्या त्याने बॉलला हात ढकलतो दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. काय जबरदस्त आत्मविश्वास मॅकमिलन गोविंदचा पाहायला मिळालाय. काय तो साऊंड तुम्हाला ऐकायला मिळाला. गुड लेंथ बॉल होता. लेंथ बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पिकअप केलंय आणि मिड ऑफ क्लिअर करताना बॉलला बाहेर पाठवलंय. ह्या 2 धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत कारण ही सुरुवात, कारण आता एका परिसराचा उल्लेख करावासा वाटतोय म्हणजे मीरा भाईंदर आणि वसई तालुका. लोअर फुल टॉस होता. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा वाईड ऑफ मिड ऑफला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी बॉलला कॅरी करतो तोपर्यंत मिळते ती एकच धाव. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. या अगोदर 6 षटकांमध्ये 100 धावा पूर्ण केल्या होत्या फ्रेंड्स 11ने आणि 101 धावा पूर्ण करताना साक्षी 11 थोडासा गडबडला. पण साक्षी 11 संघाकडे अजून एक संधी असणार आहे पण मात्र ती संधी सुद्धा त्यांनी युटिलाइज केली नाही तर या स्पर्धेचा बाहेर जावं लागणार आहे आणि कदाचित ते मान्य नसेल. त्यामुळे वेळ आहे अजून तुमच्याकडे. विचार करा की काय चुकलंय आणि काय बिनसलंय आणि कुठे आपल्याला चांगलं काम करायचं आहे, कुठे वर्कआउट करायचं आहे, या गोष्टी नक्कीच चेक करा. कारण पहिल्याच दिवशी स्पर्धेच्या बाहेर जाणं म्हणजे थोडंसं निराश होणं आणि त्याचमुळे तसं होऊ नये. त्याचमुळे अजूनही तुमच्याकडे वेळ आहे आणि लीग स्टेजची हीच मजा आहे. जरी एकदा पराभूत झालात तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळत असते आणि पाहूया ती संधी वाया घालवत आहेत का की ती संधी आपल्या नावावर करतायत साक्षी 11. फ्रेंड्स 11 ने मात्र दिमागदार प्रवेश केलेला आहे तिसऱ्या सामन्यामध्ये. तिसऱ्या सामन्यामध्ये तो खेळेल या नंतर जो सामना होणार आहे त्या सामन्यातील विजयी संघासोबत फ्रेंड्स 11 अधिकृत त्या तिसऱ्या सामन्यात खेळणार आहे. हा प्रेक्षणीय सामना स्ट्राईकवर असेल. अमर रेड्डी बॉलिंग ट्रॅकवर संतोष जाधव. ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. टॉप एज घेतले. बॉल जाईल यष्टिरक्षकाच्या मागे. शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत ही मिळते एक धाव. काळजाचा ठोका थोडासा चुकला होता. अमर रेड्डी जेव्हा या ठिकाणी असे फटके खेळतोय ते मात्र कुठेतरी चुकीचेच आपण म्हणू शकतो कारण सुरुवातीलाच मात्र तो अटॅकिंग स्ट्रोक्स एक्झिक्यूट करण्यासाठी ओळखला जातो पण समोरचा गोलंदाज कुठल्या दर्जाचा आहे, कुठल्या गुणवत्तेचा आहे ते देखील पाहणं तितकंच गरजेचं. धावसंख्या धाव पाहायला मिळते ती म्हणजे 4 धावा बिनबाद. फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप क्लासिकल स्ट्रोक हिटन बाय मिस्टर मॅकमिलन गोविंद. आव न दे कताव. मला हवे माझ्या संघासाठी धाव. षटकार. सूर्य जरी पश्चिमेकडून उगवला तरी सुद्धा मॅकमिलन गोविंद त्याचा अटॅकिंग स्टान्स सोडणार नाही आणि हा बॉल खूप चांगला होता. जवळपास ब्लॉक होल डिलिव्हरी होती पण खूप चांगल्या पद्धतीने हँड आय कोऑर्डिनेशनला बदलून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय 6 धावांसाठी. ओहो स्पीड व्हेरिएशन संतोषचा क्लास पाहायला मिळाला. राऊंड लेग्स त्रिपळाचीच्या स्वरूपात मॅकमिलन गोविंद बाद सडे तोड चोख प्रतिउत्तर. पहिला धक्का बसतोय टीम मीरा भाईंदरला. विकेट डाऊन. बघा आमिर दाफेदारने गेल्या सीझनमध्ये गावाला 100 धावा पूर्ण केल्यात. आता मीरा भाईंदरला 50 धावा पूर्ण करतोय की या मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये पाहूया. कारण गाव तर गाव आहे मान्य करतो पण मात्र हे आपलं घर आहे. तर आमिर दाफेदारचं या मीरा भाईंदर प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये अर्धशतक पूर्ण होतंय का पाहूया. कारण या ठिकाणी मात्र 2 धावे जर पहिल्या सामन्यात पाहायला मिळाले ते म्हणजे वसीम आणि शादाब हे 2 मात्र त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. वसीमने 38 केल्या आणि शादाबने 40 केल्यात पण अर्धशतक कोणीच पूर्ण केलेलं नाही आहे आणि ते एक अभिमानाची गोष्ट आहे कुठल्याही लीग स्टेजमध्ये आणि मुख्यत्वे मीरा भाईंदरची एक अग्रगण्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत जर तुमचं अर्धशतक राहिलं तर पूर्ण वर्षभर तुम्ही मिरवू शकता या मीरा भाईंदरमध्ये. तो मान सन्मान तुम्हाला मिळेल तुमच्या खेळाच्या आधारावर. पण या ठिकाणी सफलता मिळते संतोषला. धावसंख्या 10.
पुन्हा एकदा स्पीड व्हेरिएशन, दोन्ही दिशेने बॉलला वळवण्याची क्षमता संतोष जाधवकडे आहे. आणि सुरुवातीला थोडासा तो गडबडला होता, पण त्यानंतरचे 3 बॉल काय जबरदस्त हाताळलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा आहेत मीरा भाईंदर या संघाच्या. 1 गडी बाद 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट टीम मीरा भाईंदर. थँक्यू. चला लवकर लवकर आपल्याला आजचं शेड्यूल जरा मोठं आहे, त्यामुळे आपण वेळ कमी घेतोय. राहुल शर्मा कुठल्या क्रमांकावर उतरतील त्यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि एक खुशखबर जो उल्लेख मी केला होता, रेनी सीझनमध्ये जितक्याही तालुकास्तरीय मॅचेस होतील त्या ठिकाणी राहुल शर्मा मीरा भाईंदर संघाचं नेतृत्व म्हणजेच पॅकर बनणार आहेत. राहुल शर्मा मीरा भाईंदर टीमला तालुकास्तरीय क्रिकेट खेळवण्यात चाळ्या होऊन जाते मित्रांनो राहुल शर्मासाठी. हे पाऊल महत्त्वाचं होतं मीरा भाईंदर परिसरातील क्रिकेटपटूंसाठी आणि राहुल शर्मा यांनी पाऊल उचललंय आणि मीरा भाईंदर परिसरातील क्रिकेटपटूंना तालुकास्तरीय क्रिकेट खेळण्याची संधी राहुल शर्मा यांच्या वतीनं मिळणार आहे. थँक्यू राहुलजी. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर फलंदाजांचा कर्दनकाळ मिस्टर विश्वनाथ जाधव. आणि पाहूया या ठिकाणी तितक्याच चांगल्या दर्जाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते. समोर मीरा रोडचा आमिर आहे, मीरा रोडचा अमर आहे आणि त्या धानिवचा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर विश्वनाथ जाधव पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. आतापर्यंत संघ दोन्ही समसमान अवस्थेमध्ये आहेत. 1 विकेट डाऊन झाला तरी 10 धावा बनवलेल्या आहेत. सुरुवात चांगली आहे मीरा भाईंदरची. यावेळेस स्लाइस केल्या बॉलला ओव्हर दी पॉइंट, फिल्डर बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. दर्जेदार कलात्मक फटका अमरच्या बॅटमधून 4 धावा. NP स्पोर्ट्स चौकार. जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलला स्लाइस केले आणि ऑन दी टोज ज्याने बॉलची उंचीला ओळखून एक जबरदस्त स्ट्रोक सिलेक्ट केलेला आहे. अमरचा क्लास पाहायला मिळतोय. धावसंख्या 14. ऑन साईडला स्विंग करायचं होतं. बॉलचा पेस ओळखला नाहीये, बॉलचा टप्पा आणि बॉलची उसळी या गोष्टी मात्र त्या ठिकाणी ओळखल्या गेलेल्या नाही. त्याचमुळे मात्र या बॉलवर हवी होतं विश्वनाथ. कारण हे सर्व व्यावसायिक खेळ खेळणारे खेळाडू आहेत आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी खेळाडू कशा पद्धतीने खेळतोय आणि त्याला अनुसरून मला कसा बदल करायचा आहे या गोष्टी त्यांना ठाऊक आहेत. आउटसाइड एज फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. काय क्लासिकल बॉलिंग आणि तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण सुमित ढेकळेचं. बसतोय हा दुसरा धक्का टीम मीरा भाईंदरला. धाव संख्या 14 असताना 14 रन्स 2 विकेट डाऊन. क्रिकेटमध्ये जजमेंट खूप जास्त महत्त्वाचं आहे. कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं की फ्लायस्लिपला क्षेत्ररक्षक आहे, पण त्या ठिकाणी मात्र कॅच गेलाय आणि तो कॅच सुमित ढेकळेने कंप्लीट केलेला आहे. आणि खूप कमी संघ फ्लायस्लिपला क्षेत्ररक्षण ठेवत असतात, पण जेव्हा बॉलरकडे थोडासा टर्न असतो त्यावेळेस मात्र तुम्ही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सेट करू शकता आणि त्याचमुळे त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. हा अमर रेड्डी झेलजीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. फ्लायस्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच देऊन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. मिस्टर अशरफ खान याने मात्र जबरदस्त क्रिकेट खेळलेला आहे. व्यावसायिक एव्हाना तो या अगोदर 4-5 वर्षा अगोदर बांद्रा या परिसरामध्ये खेळायचा. जास्तीत जास्त मुंबई क्रिकेट खेळलेला आहे. उमर 11 मध्ये देखील त्याने जबरदस्त ओपनिंग बॅटिंग केलेली आहे आणि तितकी चांगली गोलंदाजी सुद्धा. पण आता मात्र जेव्हा घरचा प्रश्न येतो तेव्हा आता मीरा भाईंदर संघाला तो रिप्रेझेंट करण्यासाठी आलेला आहे. क्लासिकल लेफ्ट हँडेड बॅटर आणि जेव्हा आता संघाला खरंच गरज आहे अशरफची, ती गरज अशरफ पूर्ण करतोय का? धावसंख्या 14, गडीबाद झाले 2 मीरा भाईंदर. विश्वनाथ जाधव राईट आर्म राऊंड विकेट. बॅट अँड पॅड मधला बॉल होता, लॉफ्ट केलाय. लॉंग वाला क्षेत्ररक्षक आहे, बॉलवर झेपावतोय आणि सहज सोपा कॅच कंप्लीट करतोय. आल्या पावली परत अशरफ खान. विकेट डाऊन.
जीतू पॅकर संघ आणि ज्या संघाची ओळख आहे ती ओळख अक्षय सोनी तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे. एक ओपनिंग बॅटर आणि त्याची आक्रमकता तुम्ही कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे. कित्येक अर्धशतकं अक्षय सोनीच्या नावावर आहे. आणि आता पाहूया संघाची गरज ओळखू तो स्वतःला 5व्या क्रमांकावर आणतोय. एव्हाना तो ओपनिंग बॅटर आहे, पण आता दोन स्ट्रॉंग ओपनर होते आपल्या संघामध्ये, मॅकमिलन गोविंद आणि अमर रेड्डी, त्याचमुळे तो थोडासा बॅकफुटला थांबला. पण पाहूया आता तो त्याची जागा भरून काढतोय का, कारण क्रम कुठलाही असू द्या, तुमचा खेळ तुमची ओळख पटवून देत असतो. मैदानाच्या आतमध्ये कुठलाच वशिला चालत नाही आहे. क्रिकेटच्या आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा खेळच ओळख मिळवून देत असतो, तुमची प्रसिद्धी तुम्हाला मिळवून देत असतो. आणि या ठिकाणी पाहूया आता हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे विश्वनाथ जाधव. चांगली बॉलिंग, चांगला उलटवार, पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आणि त्याने बॅक टू बॅक 2 विकेट्स. खूप चांगला पलटवार विश्वनाथ जाधवचा पाहायला मिळते. पण आता तो राईट आर्म ओव्हर द विकेट, दिशा बदलून गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईकवर बॅटर असेल तर म्हणजेच मिस्टर अक्षय सोनी. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, मैदानाच्या समतल हा फटका खेळून काढलाय. टर्न केलाय बॉलला मिड विकेट एरियामध्ये. संतोष त्या ठिकाणी बॉलला कॅरी करून थ्रो करेल तोपर्यंत मी इथे एक धावसंख्या 15 झाली आहे. 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. टीम मीरा भाईंदर शेवटचा बॉल असणार आहे या सेकंड ओव्हरमधला. आणि या सेकंड ओव्हरमध्ये पकड मजबूत केलेली आहे वसई तालुका या संघाने, कारण एक दर्जेदार गोलंदाजी विश्वनाथ जाधवची पाहायला मिळाली, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली क्षेत्ररक्षणाची जमावट. आणि त्याचमुळे या डावावर अधिराज्य गाजवतोय आतापर्यंत वसई तालुका. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पंच आमच्याकडे वळत आहेत. 2 पंच तुम्हाला पाहायला मिळतील, मिस्टर विशालजी नाईक आणि मिस्टर अशोकजी राऊत. या सामन्यामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पोहोचते ती म्हणजे आता 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. नेहमीच एकाच प्लॅनवर निर्भर राहू नका, तुमच्याकडे वेगवेगळे प्लॅन्स असायला हवे की कशा पद्धतीने आपण प्रतिस्पर्धी संघावर मात करू शकतोय. आणि त्यासाठी मात्र तुमच्याकडे वेगवेगळ्या फटक्यांची निवड असायला हवी, तुमच्याकडे वेगवेगळे बॉल्स असायला हवे जर तुम्ही बॉलिंग करताय. खूप जास्त रोटेशन मिळालंय. सुमित ढेकळे आणि अष्टरक्षकाला त्या ठिकाणी बीट केलंय, पण चांगला बॅकअप मिळतोय. शॉट फायनलीच्या क्षेत्ररक्षक संदेशचा. दरम्यान ही या 2 धावा मिळतील वाईडच्या. 2 धावांची वाढ धावसंख्या 2 पोहोचते ते म्हणजेच 18 या आकड्यावर. आणि या दुसऱ्या षटकाच्या शेवटाला थोडासा महाग ठरतोय, कारण सर्व काही व्यवस्थित घडत होतं. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 3 बॉल डॉट त्याने केलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये 2 विकेट देखील समाविष्ट होते. त्यानंतर एक सिंगल खर्च केले आणि बॅक टू बॅक वाईड हाताळले गेलेले आहेत. आणि थोडीशी जास्त मेहनत करावी लागते गोलंदाज विश्वनाथ जाधवला या दुसऱ्या षटकाला संपवण्यासाठी. धावसंख्या 18 झाली, आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात विश्वनाथ जाधवने. ऑन साईडला पूल केलंय आणि या ठिकाणी मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून बियाला स्पोर्ट्स षटकार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनं धावफलकात धावा आहेत 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. ही मीरा भाईंदर. बघा, ऊन कितीही प्रखर असलं तरी ते समुद्राला आटवू शकत नाही आणि अक्षय सोनी तर अथांग महासागर आहे आणि त्याने एक जबरदस्त दर्जाचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. आणि खरं तर थोडीशी मेजवानी विश्वनाथ जाधवने दिली होती. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल, थोडासा बॉल राईज झाला होता आणि आयडियल बॉल होता फुल स्ट्रोक खेचण्यासाठी. आणि लगेच कुठल्याच क्षणाचा विलंब न करता अक्षय सोनीने फुल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि आपल्या संघासाठी 6 धावा ज्या महत्त्वाच्या होत्या या सामन्यामध्ये, या डावामध्ये परत येण्यासाठीच्या, त्या 6 धावा अक्षय सोनीने मिळवलेल्या आहेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या 24 झाले. 3 गडी बाद. नवीन बॉलर पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी संतोष जाधवला बोलवण्यात आलेला आहे. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच मिस्टर अमीर दाफेदार. आतापर्यंत मात्र अमीरच्या बॅटमधून धावा आलेला नाही, थोडासा थांबलाय. बघ्याची भूमिका घेत होता या अगोदरच्या षटकामध्ये. वाईड यॉर्कर, गुड बॉलिंग, एक्झिक्युशन किती प्रॉपर आहे, फॉलो किती प्रॉपर आहे बॉल हाताळल्यानंतर, पण त्या ठिकाणी मात्र कुठेतरी क्रॅम्प आलेला आहे. ही एक कुठली तरी एक अनवॉन्टेड बाब ठरते कुठल्याही खेळाडूसाठी, दुखापत. कारण क्रिकेटचा हंगाम सुरू असतो आणि क्रिकेटचा हंगाम सुरू असताना मात्र क्रॅम्पिंग किंवा मसल टिश्यूला त्रास होणं या सर्व गोष्टी मात्र खेळाडूंच्या कारकिर्दीसाठी थोड्याशा धोकादायक ठरलेल्या आहेत. पण तरी देखील मात्र आपण यूज टू झालेलो असतो या गोष्टींशी आणि त्याचमुळे दुखापत गंभीर नसावी अशी आपण आशा अपेक्षा ठेवूया. खेळ संपून हा पहिला बॉल डिलिव्हर केलाय. पहिला बॉल डिलिव्हर केल्यानंतर फॉलो थ्रू पाहायला
Riddhi City Decorator and Events, number one decorator in your city. Sangeet, DJ, Haldi Decor, Mehndi Decor, Wedding Decor, Birthday Decor and many more. Call Riddhi City Events. चला, जास्त दुखापत गंभीर असेल तर बाहेर येण्यास हरकत नाहीये. दुखापत अंगावर घेऊ नका अशी विनंती. क्रिकेट प्रचंड वेगाने पुढे चाललेला आहे आणि त्याचमुळे संधी वारंवार मिळेल आपल्याला. आमचे बबलू गुप्ता देखील व्यासपीठावर आलेले आहेत. आज मात्र चायनीजची व्यवस्था होईल. चला, मॅच ऑन करा. आम्हाला सर्व स्पॉन्सरशिपची गरज आहे. यू आर मोस्ट वेलकम. चला, मॅच ऑन. संतोष जाधव ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला. लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. फक्त एकच धाव मिळणार आहे. फोर्स लावणं, किती लावणं आणि एलिव्हेट करणं, किती करणं, या गोष्टी खूप कमी आहे. संतोष जाधव, जर दुखापत जास्त गंभीर असेल तर थांबण्यास हरकत नाही आहे. तुमच्याकडे आहेत बॉलर्स. कारण प्रत्येक खेळाडू जो या मैदानावर खेळणार आहे त्यांची जबाबदारी आयोजकांची आहे आणि त्याचमुळे ती जबाबदारी आम्ही स्वीकारतोय. आपण देखील जास्त दुखापत असेल तर आपण थांबवू शकता. आपल्याकडे बॉलर्स आहेत, आपण यूज करू शकता. तुम्ही स्पिरिट दाखवताय त्याबद्दल तर नो डाऊट, 100% गुण. पण मात्र जास्त दुखापत असेल तर अंगावर घेऊ नका. या बेस लॉक करायचा होता. टॉप एज घेतले. बॉल जाईल मिडॉनला. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन मधून. कॅच कॅरी केलं जाईल आणि अशा पद्धतीने मात्र दुर्दैवीरित्या अक्षय सोनी झेलजीच्या स्वरूपात बाद होतोय. बसतोय चौथा धक्का. टीम मीरा भाईंदरला विकेट डाऊन. विकेट जा चुके हैं और रन संख्या बन चुकी है सिर्फ 25 रन. 25 रनों पर 4 विकेट डाउन हो चुके हैं. अक्षय सुनी जो एक रीढ़ की हड्डी थे टीम मीरा भाईंदर की, वो आउट हो चुके हैं. उनकी जगह भरने के लिए नए बल्लेबाज जिन्होंने हर टूर्नामेंट खेला है, वो उबैद खान आपको खेलने में दिखाई मिलेंगे, जो हमेशा ओपन करते हैं. लेकिन जब एक टीम में पूरा मीरा भाईंदर समाया है तो आपको आपके नंबर में बदल करने होंगे. और अब मुन्ना 6वें नंबर पे आ रहे हैं और नॉन स्ट्राइक एंड पर आमिर दाफेदार काफी देर से बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन रन नहीं बना पाया. अभी तक सिर्फ 1 रन बना पाए हैं आमिर दाफेदार. 3 गेंदें उन्होंने खेली है. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज तैयार संतोष जाधव. अब तक बहुत अच्छी गेंदबाजी टीम वसई तालुका की दिखाई दे रही है क्योंकि संतोष ने स्टार्ट किया, जिन्होंने 1 विकेट लेते हुए 10 रन खर्च किए. उसके बाद विश्वनाथ आए. विश्वनाथ ने 8 रन खर्चते हुए 14 रन खर्चते हुए 2 विकेट लिए. और अब संतोष वापस आए. 1 विकेट इस ओवर में लिया है और सिर्फ 1 रन खर्चा है. राइट आर्म ओवर द विकेट. संतोष तैयार. हल्के तरह से ड्राइव किया गया है. कवर रीजन में इनफील्ड में फील्डर है, आगे आके बॉल को कवर करेंगे, थ्रो करेंगे. तब तक मिलती है सिर्फ 0 रन क्योंकि प्रयास नहीं किया गया है. कब भागना है कब रुकना है आपको वो जजमेंट लगाना होगा क्योंकि एक बड़ी टूर्नामेंट है. बड़ी टूर्नामेंट में बड़ा प्रदर्शन आपको करना होगा, रुकना होगा पिच पर ताकि ज्यादा रन बन सके. रन संख्या बन चुकी है 25 रन. ऑन साइड में स्लॉक किया है, गेंद को भेज दिया है डीप विकेट सीमा रेखा पार. 6 रनों के लिए बियाला स्पोर्ट छक्का. और टीम मीरा भाईंदर भी ये कह रही है कि हम भी किसी से कम नहीं. हमारे विकेट गए हैं लेकिन फिर भी हमारे पास कैपेसिटी है कि हम भी ज़्यादा से ज़्यादा रन बना सकते हैं. अब रन संख्या बन चुकी है 31 रन. 4 विकेट के नुकसान पर स्ट्राइक पर है बैटर मुन्ना. इस बार जाने दिया बॉल को. रेंज में थी, अटेंड करना बहुत ज़रूरी हो चुका था लेकिन अटेंड नहीं किया गया है.
3 ओवर समाप्त हो चुके हैं। 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बन चुकी है टीम मीरा भाईंदर की 4 विकेट के नुकसान पर 31 रन, 31 रन ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओवर्स। चला ड्रिंक्स ब्रेक नसेल याची दखल घ्यायची आहे, कारण 5 षटकांचा क्रिकेट आहे सामना आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे। यापुढचा टॉस क्लिअर केला जाणार रुद्रांश 11 आणि सतीश शिंदे पॅकर्स। रुद्रांश 11 आणि शेखर शिंदे पॅकर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं आहे। शेखर शिंदे पॅकर्स आणि रुद्रांश 11। चला बदली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आता, कारण दुखापत थोडीशी जास्त दुणालेली आहे आणि त्याचमुळे त्याने त्याची जबाबदारी पार केली आहे। षटक त्याने संपवलंय आणि या षटकामध्ये विकेट देखील मिळवलाय आणि या षटकामध्ये त्यांना 8 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवलेला आहे। तर रुद्रांश पॅकर्सचा कॅप्टन रेडी आहे, तर शेखर शिंदे पॅकर्सचा जर कॅप्टन असेल आपण रेडी राहायचं आहे। आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत। नवीन बॉलर 4थ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय, अमित येतोय, अमित तांडेल अर्नाळ्याचा एक जबरदस्त बॉलर ज्याच्याकडे दोन्ही दिशेने बॉलला वळवण्याची क्षमता आहे। खूप चांगला इनकटर आउटकटर त्याच्या वतीने पाहायला मिळतो आणि सर्वात जास्त महत्त्वाचं अस्त्र त्याचं पिचिंग आहे। लेट्स सी अमित या षटकामध्ये कशा पद्धतीने अडवतो फलंदाजांना। स्ट्राईकवर बॅटर असणार आहे तो म्हणजेच मिस्टर आमिर। यावेळेस सरळ रेषेत खेळायचा प्रयास झाला होता, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स गाठलं जाईल का पाहूया। क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, जजमेंट घेताना कॅच कव्हर करतो आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद होतो। हा बसतोय 5वा धक्का टीम मीरा भाईंदरला। मीरा भाईंदर टीम इज इन डीप ट्रबल। थँक्यू। हिअर कम्स द बेस्ट फिनिशर ऑफ मीरा भाईंदर, ज्यांचा खेळ तुम्ही TDPL मध्ये देखील पाहिला आणि TDPL मध्ये त्याचा तो षटकार अजूनही माझ्या लक्षात आहे। जसा तो षटकार मारला त्याचा तो एन्जॉयमेंट, त्याचा तो जल्लोष अजूनही आमच्या लक्षात आहे। आणि पाहूया आता संघाची गरज असताना श्रीकांत शेट्टी ती गरज पूर्ण करतोय का, जो 7व्या क्रमांकावर आलेला आहे। ॲज एक्सपेक्टेड तो नेहमी स्पिन शूटिंग करण्यासाठी शेवटच्याच नंबरवर येत असतो आणि आता पाहूया श्रीकांतकडून कसा पद्धतीने प्रतिकार केला जातो गोलंदाज अमितचा। धावसंख्या झालेली ती म्हणजेच फक्त 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। आणि कागदोपत्री आपण पाहिलं तर आतापर्यंत थोडासा भाव खातोय वसई तालुका हा संघ, कारण आहे ताकद थोडीशी जास्त आहे, पण मात्र मीरा भाईंदर संघ देखील कमी नाही, कारण बॉलर्स आहेत मीरा भाईंदर संघामध्ये जे प्रतिकार करू शकतील आणि हा सामना देखील तितकाच रंगतदार होईल यात मात्र शंका नाही आहे। आणि वी एक्सपेक्ट की 50 धावांच्या पलीकडे जाईल मीरा भाईंदर संघ या पहिल्या 5 षटकांमध्ये आणि जायला देखील हवा। बॉलर तयार, राऊंड विकेट, फुलटॉस बॉल ऑन साइडला, स्लॉक केलं क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला। डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि विश्वनाथच्या हातामध्ये हा बॉल विसावतोय आणि हा बसतोय 6वा धक्का टीम मीरा भाईंदरला। विकेट डाऊन। अर्लियर की मीरा भाईंदर टीम कधी अशी एकत्रितपणे खेळली नाही। खूप कमी टुर्नामेंटमध्ये मीरा भाईंदर टीम ही खेळलेली आहे आणि स्पष्टपणे तो अनुभव कमी जाणवतोय। मीरा भाईंदर संघातील सर्व टॉप मोस्ट प्लेयर एकत्र खेळण्याचा अनुभव कमी आहे आणि त्याचमुळे राहुल शर्मा यांनी मात्र सांगितलं की रेनी सीझनमध्ये जेव्हा तालुकास्तरीय क्रिकेट असेल सर्व एंट्रीज राहुल शर्मा क्लिअर करतील, जेणेकरून त्यांना तो अनुभव मिळेल एकत्रित येऊन खेळण्याचा। आणि वसई तालुका कित्येक वेळा एकत्र येऊन खेळलेला आहे, त्यामुळे तो अनुभव तर आहे, तर सोबतच व्यावसायिक खेळाडूंचा भरणा देखील वसई तालुका परिसरामध्ये या संघामध्ये आहे। चला जे काळा पडदा त्यावर हात काढायचे प्लीज, जे आमचे ऑडियन्स आहेत काळा पडद्यावर हात काढायचा आहे प्लीज, काळा पडद्यावर हात काढा। थँक्यू। एन्जॉय करा क्रिकेट झाडाखाली आनंद घेऊन, पण मात्र थोडा सहकार्य देखील करा अशी अपेक्षा आम्ही ठेवतोय। आता पुन्हा एकदा आपण अमितच्या गोलंदाजीचा विचार केला, आता ऑन अ हॅट्रिक आहे, 2 बॅक टू बॅक विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे। विरारचा खेळाडू मीरा भाईंदरमध्ये खेळतोय आणि एका दर्जेदार स्पर्धेत खेळताना मात्र आपलं अस्तित्व काय आहे
तेच दाखवते गोलंदाज अमित तंडेल. आणि पाहूया आता हे हॅट्रिक पूर्ण करेल का अमित. ऑन साईडला फोर्स करायचा होता, फोर्स कमी पडलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय आणि खूप चांगली कॅच कंप्लीट करतोय आणि या दर्जेदार स्पर्धेतली विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय गोलंदाज अमित तांडेल. मैदानाच्या आतमध्ये जातोय राज, जो काम करेल का आज. टीम रायगडसाठी तो खेळत असतो आणि उत्कृष्ट दर्जाचा तो बॉलर आहे. पण आता विथ द बॅट त्याला त्या जाणीव करून द्यावी लागेल की मी विथ द बॅट देखील चांगलाच खेळाडू आहे. आणि अंजूरच्या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर आणि त्यातल्या त्यात विकेट देखील त्याने प्राप्त केल्या होत्या आणि तो त्याचा आढावा आहे. पण तो आढावा आता कागदोपत्री आहे. धावसंख्या 31 झालेली आहे, 31 रन्स. या स्पर्धेमध्ये इतर बक्षिसं लावली जाणार नाही, पाहुण्यांनी याची दखल घ्यावी जेणेकरून क्रिकेटचा स्तर थोडासा उंच राहील. चला बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर अमित. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय, पाठवलंय कव्हर रिजनमध्ये. डीपमधून शतक पुढे येईपर्यंत मिळते एक धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. खूप वेळानंतर ही सिंगल तुम्हाला पाहायला मिळते, कारण गेल्या षटकाला शेवटचा बॉल देखील डॉट झाला होता. त्यानंतर पहिले 3 बॉल देखील डॉट झाले होते, म्हणजे विकेट मिळवले होते. आणि त्यानंतर या चौथ्या बॉलवर एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. खूप मोठा अवरोध बसलाय धावांना आणि तो कुठेतरी क्लिअर करावा लागेल. आणि जोपर्यंत मुन्ना खेळपट्टीवर आहे, आपण अपेक्षा ठेवू शकतो की मुन्नाच्या वतीने त्याचे दर्जेदार स्ट्रोक्स येतील टीम मीरा भाईंदरसाठी. पण समोर आव्हानात्मक गोलंदाज अमित तंडेल, राऊंड विकेट. ग्लान्स करायचा होता, शॉट फाईनलला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली जाईल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. बघा हे शिकण्यासारखं आहे, कारण आपण एकमेकांसमोर खेळतानाच तो अनुभव प्रगल्भ होत असतो. आणि आता एक दर्जेदार गोलंदाज जेव्हा समोर आहेत, तर तेव्हा त्यांना फेस करताना तुम्हाला कसा तुमच्या फलंदाजीमध्ये बदल करायला हवा हे आज तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे तुमचं क्रिकेट अजून विस्तारित होऊ शकते, विकसित होऊ शकते. हवेत आहे बॉल आणि हवेच्या लाटांवर मारून बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी राजचा दर्जेदार षटकार, बियाला स्पोर्ट्स सिक्सर. थँक्यू 39 झाल्याचा नवीन बॉलर पाठवून द्या फास्ट, लगेच पाठवून द्या प्लीज. आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण यानंतर आम्हाला अजून 4 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत आजच्या वेळापत्रकामधल्या. तर विनंती असेल आपण लगेच बॉलर पाठवून द्या. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 झालेली आहे. 39 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. राजने मात्र काम काढलंय आज, जसा उल्लेख केला होता. काही जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेला आहे. म्हणजे कोणालाच कधी अंडर एस्टिमेट करायचं नसते ऑडियन्स. या ठिकाणी राजने मात्र जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. धावसंख्या 39. पण अजूनही राजच्या तशीच झंझावती खेळायची आवश्यकता आहे टीम मीरा भाईंदरला, कारण एका बाजूला किल्ला लढवतोय उबेद खान म्हणजेच मुन्ना, आणि एका बाजूला आता आपला दमकम दाखवण्याची सुरुवात केलेली आहे राज जैनने. पण आता शेवटचा बॉलर कोण यूज करणार आहेत? मुकुल सोनार, स्लॉगवर एक्सपर्ट, वसई विरार या परिसरातला. आणि पाहूया त्या ठिकाणी दर्जेदार खेळ मुकुलचा राहिलेला आहे. आणि त्या महत्त्वपूर्ण या भाईंदरच्या स्पर्धेमध्ये आपल्या परिसराचं नाव उंच करण्यासाठी तशी गोलंदाजी होईल का? कारण पहिल्या 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी सेट केलेली आहे ॲज एक्सपेक्टेड बाय कॅप्टन. आणि पाहूया आता मुकुल नावाचं हे अस्त्र या शेवटच्या षटकासाठी वापरलं गेलेलं आहे टीम वसई तालुका या संघाकडून. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात मोस्ट एक्सपिरियन्स मिस्टर विजय जाधव. अगदी यष्टांना खेटून ते उभे आहेत. बॉलर तयार मुकुल. आउटसाइड द ऑफ स्टंप, पंच आमच्याकडे वळतील अशोकजी राऊत आणि वाईट बॉलचे खूण करतील. धावसंख्या पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. 50 होणार, 55 होणार, 60 होणार, जितक्या होणार तितक्या मीरा भाईंदरच्या हितासाठी होणार. बॉलर तयार मुकुल. इनसाइड एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाला बीट करून मागे जाईल. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला राजकडून. मुन्ना तयारीत नव्हता धाव घेण्याच्या, आणि या ठिकाणी मुन्ना मात्र आता
स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि आता राजला आपल्या विकेटचा सॅक्रिफाईस करावा लागेल. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 41 धावा आणि अजून एक धक्का बसतोय. राज जैन धावचीच्या स्वरूपात बाद, विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुनाफ जातोय. गिरीश बोहरा अष्टपैलू खेळाडू, बॉलिंगमुळे ओळखला जातो. मुनाफ आज देखील त्याची बॉलिंग पाहायला मिळेल. कारण रनअप मोठा नाहीये पण त्याची कलात्मकता, त्यांचा शोल्डरचा वापर, रिस्ट मुवमेंट मुनाफची प्रॉपर आहे. राज मात्र बाद होतोय पण त्याने कॅमिओ पूर्ण केलेला आहे आणि तो आता परत येतोय. धावसंख्या 41 झाले. 41 रन्स. बॉल्स फेकून झाले त्या षटकातले आतापर्यंत 2. एक बॉल फेकून झाले, माफ करा. अजूनही 5 बॉलचा काही शिल्लक आहे. म्हणजे आहे, संधी आहे मीरा भाईंदर संघाला वर येण्यासाठी. ऍक्टिव्ह स्पोर्ट्सचे ओनर मिस्टर अभिषेकजी धुरी डोंबिवली यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेला आहे. धन्यवाद ऍक्टिव्ह स्पोर्ट्स. प्रत्येक जणाने या ठिकाणी काही ना काही वाटा उचललेला आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. प्रत्येक स्पॉन्सरचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण या सर्व गोष्टी योगायोगाने घडून येतात. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फ्रंट फुटला येऊन खेळायचा होता. पायांची स्ट्राईड मोठी केली पण तरी देखील त्याचा फायदा उचलता आला आणि या मुन्नाला डॉट बॉलची हाताळणी गोलंदाज मुकुलकडून पाहायला मिळाले. चांगली सुरुवात या षटकाची मुकुल करतोय. 5th ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे आणि आतापर्यंत तितक्याशा धाबा बनवल्या गेल्या नाही टीम मीरा भाईंदर या संघाकडून, पण अजूनही बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बाहेरला बॉलला टर्न केले जाते पण त्या ठिकाणी नो बॉल. ओव्हर स्टेपिंग पंचाच्या वतीने या ठिकाणी नो बॉलची खूण केली गेलेली आहे आणि आता मात्र तो वेळ यूज करेल का? गोलंदाज थोडासा चूक करताना पाहायला मिळाला. ओव्हरस्टेप झाला. चला प्लीज आपण आर्ग्यू करू नका, त्या ठिकाणी पंच आहेत आणि सक्षम असे पंच आहेत, त्याचमुळे योग्य तो निर्णय तुम्हाला मिळणार आहे. दरम्यान ही एक धाव वाढेल. धावसंख्या 42 असेल आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी आता मीरा भाईंदरचा बॅटर मिस्टर मुन्नाला मिळणार आहे आणि या मुक्त फटक्यावर किती धावा तो आपल्या संघासाठी जोडतोय ही देखील एक महत्त्वाची बाब, कारण थोडासा का होईना बॅकफुटला आहे मीरा भाईंदर हा संघ. मुकुल, फ्री हिटचा बॉल ऑन साइडला फोर्स केलंय. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. 1 बाउन्स बॉल कॅरी केला जाईल. 2 धावांचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. गिरीश थोडासा उशिराने धावत होता पण जास्त नुकसान होणार नाहीये टीम मीरा भाईंदरला, कारण थोडासा वाईडिश होता. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. जबरदस्त अंपायरिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते, कारण लक्ष काय असते ते पाहायला मिळते. आपण रिप्लेमध्ये पाहिलं बाहेरच्या दिशेने बॉलला रोटेट केलं जातं. अँगलचा तर वापर केला जातोय बॉलरकडून पण त्याच सोबतीला बॉलला वळण देखील मिळते आणि त्याचमुळे मात्र त्या वळणाला न ओळखता खेळण्याचा प्रयत्न केला जातो. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न पण मात्र ते जजमेंटल क्रिकेट थोडंसं कमी जाणवते. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या डावातला आणि धावसंख्या थांबलेत 44 वर. फुलटॉस बॉल आहे आणि या बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर नाही तर या मैदानाच्या बाहेर पाठवलंय बॅटर मुन्नाने. मुन्ना इज ऑन फायर. बियाला स्पोर्ट्स षटकार. या ठिकाणी प्रत्येक संघाला एक विमर रिव्ह्यू आहे आणि या ठिकाणी बॅटरकडून तो रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. पंच मनोज घोडेकर या ठिकाणी चेक करतील ही खरंच विमर आहे की नाही आहे आणि त्या ठिकाणी मात्र थोडं का होईना तो आनंदाचा क्षण मीरा भाईंदरच्या खेळाडूंच्या मनामध्ये की येऊ दे भीमर येऊ दे, कारण आता मुन्ना ऑन फायर झालाय. पण या साधा होता मिळत आहेत आणि हा नो बॉल आहे म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या 51 झाले. पंचाच्या वतीने आता या ठिकाणी अधिकृती खूण मैदानाच्या आतमधून केली गेलेली आहे. धावसंख्या 51 आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. वेस्ट हाईट नो या गोष्टीवर थोडंसं नियंत्रण असायला हवं. हा बॉल डिलिव्हर झाला त्याला विजय जाधव स्वतः त्यांना सांगायला आले की तुम्हाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आणि तुम्ही काय करताय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मुकुलकडून पण प्रयत्नामध्ये फसलेला आहे. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतील तर ती गोष्ट शोभून दिसते. फ्री हिटचा बॉल. 51 धावा झाल्यात. पुन्हा एकदा ती निराशा विजय जाधव यांच्या देहबोलीवर पाहायला मिळते, कारण आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये मीरा भाईंदर संघाचा होतोय. धावसंख्या 52 झाले. 52 रन्स ऑन बोर्ड. पहिले 4 गोलंदाज ताकदीने गोलंदाजी करत होते पण या ठिकाणी मात्र मुकल थोडासा दबावामध्ये आहे. बॅट अँड पॅडमधला बॉल आहे. फ्रीटचा बॉल आहे. जास्त काही नुकसान होणार नाही त्या ठिकाणी. एकदा तो पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय
आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ, धावसंख्या 54 झालेली आहे. आता शेवटचा बॉल असेल. बऱ्यापैकी धावसंख्या बनवलेली आहे, सन्मानजनक धावसंख्या आपण म्हणू शकतो टीम मीरा भाईंदर या संघाची. म्हणजे दुसऱ्या डावामध्ये ती चुरस प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, ती टशन तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळू शकते. कारण वसई तालुका संघ टॉपमोस्ट बॅटर्स आणि बॉलर्सला घेऊन आलेला आहे. त्याचमुळे तो संघर्ष मीरा भाईंदर संघाला करावा लागेल. पण म्हणतात ना की जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय. म्हणजे संघर्षातला विजय नेहमीच लक्षात राहत असतो. आणि पाहूया या ठिकाणी संघर्ष कोणाचा पूर्ण होतोय. धावसंख्या 54 झाली आहे, 54. आणि शेवटचा बॉल असलेल्या पहिल्या डावातला जो फेस करतोय मुन्ना, बॉलिंग ट्रॅकवर मुकुल सोनार. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयास झाला होता, त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या मागे शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला अडवतोय. तोपर्यंत ही एक धाव पूर्ण केलेली आहे. 5 षटकं संपतात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 55 धावा आणि जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे वसई तालुका या संघासमोर. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स टीम वसई तालुका. चला टॉस आपण क्लिअर करणार आहोत. रुद्रांश 11 पॅकर्स आणि शेखर शिंदे पॅकर्स. आपण कॅप्टनने टॉससाठी यायचंय. रुद्रांश पॅकर्स आणि शेखर शिंदे पॅकर्स टॉससाठी यायचंय. आपण लगेचच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला सतीश शर्मा साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे, ज्यांच्या शुभ नाणेफिकेचा कॉल केला जाणार आहे. सतीश शर्माजी आपण यायचंय. चला रुद्रांश पॅकर्स आणि शेखर शिंदे पॅकर्स दोन्ही डिस्ट्रक्टिव्ह बॅटरच कॅप्टन म्हणून आलेले आहेत. एका बाजूला सत्य आहे आणि एका बाजूला केतन. एक आहे घोडबंदरचा, एक आहे जितू पॅकरचा. हेड आणि टेल. सामना 6 षटकांचा असेल. हेड्स कॉल केले रुद्रांश पॅकर्स. हेड सिटीज. सरळ पुन्हा एकदा जाऊ शकता, व्यासपीठाची शोभा वाढवू शकता. तर केतन नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. ग्रामीण फॉर्मॅट खूप वेळा खेळला आहे. घोडबंदर संघ वेगवेगळ्या परिसरात खेळत असतो आणि मीरा भाईंदर प्रीमियर लीग देखील तुम्ही खेळलेली आहे. एन्जॉयमेंट कुठल्या फॉर्मॅटमध्ये होते, या लीग स्टेजमध्ये जो मीरा भाईंदरचं क्रिकेट आहे की ग्रामीण फॉर्मॅटमध्ये? दोन्ही फॉर्मॅटमध्ये. आज तुमच्या संघामध्ये कुठला चेहरा जो तुमच्यामध्ये या मैदानामध्ये दहशत दाखवेल आणि चांगला खेळ करेल असं तुम्हाला वाटते? गणेश आहे, कुणाल. केतन वैती जो अटॅकिंग बॅटिंगसाठी ओळखला जातो, तो आज आम्हाला पाहायला मिळेल का, जो आम्हाला पाहायला मिळत होता घोडबंदरच्या मैदानामध्ये? नक्कीच. मितभाषी आहेत केतन आणि विथ द बॅट चांगलाच बोलत असतात. आणि सत्या देखील मितभाषी आहे. पण सत्याकडून आम्ही थोडंसं बोलून घेणार आहोत. सत्या, बॅटिंग करायची आहे, मनासारखा निर्णय मनाविरुद्ध? मनासारखा निर्णय, कारण की टॉस जिंकून मी फलंदाजीच घेणार होतो. हा पॉझिटिव्ह अप्रोच मला खूप जास्त आवडतो. आपण दोन्ही गोष्टींसाठी तयार असायला हवं, बॅटिंगसाठी सुद्धा आणि बॉलिंगसाठी सुद्धा. हे मैदान, गुरुद्वारा मैदान, खाडीचं मैदान आणि मैदान, हे 3 मैदान तुझी आवडीची मैदान आहेत. तर या मैदानावर सराव करण्याचा फायदा या स्पर्धेमध्ये तुला होईल का? हो, नक्कीच होईल. या मैदानावरती सराव करण्याचा फायदा मला नक्कीच होईल. जशी मनातली टीम होती तशी मनातली टीम शेखर शिंदे पॅकर्स ही तुला मिळाली का? हो, सध्या यंगस्टारच आहेत जास्त करून. तर आपल्याला यंगस्टार लोकांना पुढे घेऊन जायचं आहे. त्या पूर्ण यंगस्टारची टीम आहे. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकले रुद्रांश पॅकर्स. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि शेखर शिंदे पॅकर्सला फलंदाजी करायची. दोन्ही संघांना दिव्य शुभेच्छा. आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत वसई विरारचे एक सुप्रसिद्ध समालोचक सन्माननीय भरत मोरे सर. ओ टू यू. थँक्यू. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. मनीष वैती, आपण या. मनीष वैती, आपण यायचंय. गुणलेखन करण्यासाठी आपणास आम्ही आमंत्रित करत आहोत. तर पहिला पडाव आपण पाहिलात. पहिल्या पडावामध्ये एक गोड आणि सुमधुर आवाज खारेगावचा आपल्याला ऐकायला मिळाला मनीष पाटील यांचा. आणि आता या दुसऱ्या इनिंगकडे वळत असताना कशा प्रकारे या धावपलकाचा पाठलाग होईल, कशा प्रकारे या धावपलकाला गवसणी घातली जाईल, कशा प्रकारे या धावपलकाचा बचाव होईल, या गोष्टीकडे लक्ष जाणार आहे. एक मोठी मॅच आहे, बिग बॅटल, बिग फाईट. 2 अशा विभागांमधील ही मॅच. एका बाजूला वसई तालुका आहे, दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर. आसपास जर अंतर पाहिलं तर एक खाडीचं आहे. त्या खाडीच्या अंतरला आपल्याला मेंटेन ठेवणं गरजेचं असणार आहे जर का मॅच जिंकायची असेल. आणि म्हणूनच या खाडीचं अंतर कोण आपल्या बाजूने झुकावून ठेवेल यावरती नजर असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आमचे दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षण करण्याची विनंती मी मीरा भाईंदर संघाला करेल, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे.
फक्त 5 षटकांचा सामना असला तरी सुद्धा दिलेल्या वेळेमध्ये ही 5 षटकं पूर्ण व्हावीत ही आपणास विनंती आणि कृपया करून आपण फील्ड सजवून घ्या. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित डेगळे तर दुसऱ्या बाजूला समाजभूषण पुरस्कृत विजय जाधव. एक असा फलंदाज जो मैदानाच्या चारी बाजूने हार्ड हिटिंग बॅटिंग करणं जाणतो, तर एक असा फलंदाज जो मध्ये सर्वोत्तम खेळ दर्शवणं जाणतो. तर गोलंदाजी मार्कवरती कोण येणार हा सुद्धा प्रश्न आहे, कारण गोलंदाजी मार्कवरती अपेक्षित आहे राज जैनला येणं आणि राज जैनच असेल, कारण या धावफलक जर आपण पाहिलं 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 56 धावांचा पाठलाग हा करण्यासाठी कशा प्रकारची बॅटिंग करायची आहे हे माहीत आहे सुमितला सुद्धा, विजयला सुद्धा. परंतु या घडीला राज जैनला हे माहीत आहे की 56 धावांचा बचाव करण्यासाठी मला गोलंदाजी कशा प्रकारे करायची आहे. रणनीती खूप मॅटर करणार आहे, प्लॅनिंग खूप मॅटर करणार आहे, कॅल्क्युलेशन खूप मॅटर करणार आहे आणि या अंतर्गत ही मॅच कोणाच्या बाजूने झुकणार आहे हा मोठा प्रश्न आहे. मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022 बियाला स्पोर्ट्स आणि NP गारमेंट्स यांच्या माध्यमातून आयोजित केलेली एक सर्वोत्तम दर्जेदार आणि दैदिप्यमान स्पर्धा आणि या स्पर्धेमधील आजचा पहिल्या दिवसामध्ये चालू असलेला हा दुसरा सामना, प्रामुख्याने प्रेक्षणीय सामना आपण पाहतो. एका बाजूला वसई तालुका, दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर. गोलंदाजी मार्कवरती येत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राज जैन. भाईंदर एक्सप्रेस खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आजपर्यंत त्यांनी दाखवली आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, परंतु आज त्याच्यावरती जबाबदारी आहे आपली प्रतिष्ठा जपण्याची, आपल्या मीरा भाईंदरचं नाव जपण्याची, की या वेळेला इकॉनॉमिकल स्पेल हाताळून विकेट देऊन मी माझ्या संघाला मदत करेल. परंतु काय त्या प्रकारचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून होईल का हा प्रश्न आहे, कारण त्याचा सामना करण्यासाठी समोर स्ट्राईक एंडवरती विजय भवन जाधव, तो सोना योगा असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अतिशय चांगला आणि हार्ड हिटर बॅटर आहे, त्यामुळे यावेळेला त्यांच्या त्या बॅटिंगची सुद्धा गरज आहे वसई तालुक्याला, कारण 56 धावा 30 चेंडू 56 धावा तितकंसं सोपंही आव्हान नाही आहे, तितकंसं अवघडही नाही आहे. मातीची विकेट आहे, मातीच्या विकेटमध्ये कोणताही पराक्रम होऊ शकतो, कारण चेंडूला वळवलं गेले, चेंडूला जर का नियंत्रणामध्ये ठेवलं गेलं आणि फलंदाजाला जर का रीड केलं गेलं तर या धावफलकाचा बचाव करणं तितकंसं अवघड राहणार नाहीये. राज जैन गोलंदाजी मार्कवरती, समोर विजय जाधव. पहिलाच चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू, ब्लॉकलचा मारा, धावचीची संधी नाही. पहिलाच चेंडूवरती ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. 2 चेंडू आपल्याला सातत्यानं या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वाचवत असतात. एक चेंडू म्हणजे आयदर टोज आणि दुसरा चेंडू म्हणजे आयदर नोज. एक चेंडू टोजच्या दिशेने जाणारा ब्लॉकलचा ॲक्युरेट मारा आणि दुसरा चेंडू तो म्हणजे नाकाच्या दिशेने तेज तर्रार जाणारा परफ्यूम मारा म्हणजेच आयदर नोज. असे 2 चेंडू ज्या वेळेला तुम्ही वापरता त्यावेळेला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही सेफ गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. परंतु एक दुसरी सुद्धा परिभाषा आहे टेनिस क्रिकेटमध्ये, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर आणि सातत्यानं उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करत फलंदाजाला त्रास देणं. असो त्या वेगवेगळ्या रणनीत्या असतात. परंतु आता सुमित डेगळे स्ट्राईक एंडवरती येतील. पहिली धाव या धावफलकात लगावली जाते. श्रीगणेश केला जातोय वसई तालुका या संघाचा. राज जैन सुमित साडी दुसरा चेंडू ऑन साइडला पूल मॅकू चेंडू खाली येतोय, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषा पार येतोय. प्रेक्षक सांगतात बाहेरून, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा चेंडू येतोय सीमा रेखा पार. बियाला स्पोर्ट्स ब्रँडेड षटकार, 6 धावा. अपेक्षित होतं चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकण्याचं, परंतु चेंडूला लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतलं आणि सुमितने स्ट्रेंथवरती बॅटिंग करत असताना एक उत्तम षटकार. त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर चेंडू हवेमध्ये, मॅकमिलन गोविंद चेंडू खाली, झेलचीत गडीबाद, पहिला हादरा, पहिला मासा गळाला सुमित डेकळेच्या रूपाने.
सुमित ढेकळे बाद. डावखुरा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय तर डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत रणजीवट्टू विनायक भोईर. अजून एक चमचमता तेजोमय तारा जो या टेनिस क्रिकेट पुरता मर्यादित न राहता लेदर क्रिकेटमध्ये व्यावसायिक खेळामधून चमकदार कामगिरी करणारा खेळाडू विनायक भोईर, द मॅन फ्रॉम अर्नाळा. राज जैन, वॉट अ कमबॅक. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू षटकार, तिसऱ्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. याचाच अर्थ असा हम भी किसी से कम नाही. ज्या ज्या वेळेला संकटामध्ये सापडेल माझी टीम त्या त्या वेळेला मी उभा राहून त्या संकटातून बाहेर काढणार या कमिटमेंटने तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर विनायक भोईर दुसऱ्या बाजूला येऊन सांगेल की माझ्यामध्ये सुद्धा आहे दम, मी सुद्धा पलटवार करू शकतो. सुमित गेला म्हणून काय झालं, आम्हीच आहोत अजून मागे. 3 चेंडूचा खेळ, 1 गडी बाद, 7 धावा धावफलकावरती. राज जैन काय पुन्हा एकदा या कमबॅकला स्ट्रॉंग कमबॅकमध्ये कन्वर्ट करेल का हा प्रश्न आहे. MBPL 2022 मधील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षणीय सामना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटची एज ऑन साईडला चेंडू गेलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न राज जैन यांचा. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव. चेंडू बॅटवरती येत नाहीये. जोपर्यंत बॅटवरती येत नाही तोपर्यंत धावफलकाला हलतं ठेवून चेंडूला बॅटवरती व्यवस्थितरित्याने आणणं या प्रकारचं कदाचित प्लॅनिंग असावं. जर का स्टारकास्टचा विचार करायचा झाला तर अजून मोठमोठे खेळाडू अजून 10th मध्ये तैनात आहेत. भरत पाटील येणं बाकी आहे, प्रशांत घरत जो गोल्डन फॉर्ममध्ये तो फलंदाज येणं बाकी आहे, विश्वनाथ जाधव जो फ्लेक्झिबल बॅटर आहे तो अजून तंबूमध्ये आहे, स्वतः संतोष जाधव पिण्या इंजर्ड होते परंतु या अशा वेळेला तो सुद्धा तालुक्यासाठी धावून येऊ शकतो. त्यामुळे जी स्टारकास्ट आहे त्याचा बॅकअप आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फ्लिप केलंय मिडविकेट रिजनमध्ये अश्रफ आहे, चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव घेताना पाहायला मिळत आहेत. विजय जाधव संयमी खेळी करताना पाहायला मिळत आहेत कारण एका धाव्याने धावफलकावर पुढे येऊन जात असताना या धावफलकाला गबस घालणं हेच एकमेव उद्दिष्ट त्यांच्या मनामध्ये असेल आणि तो प्रयत्न सुद्धा केला गेलाय. परंतु राज जैन या गोलंदाजाला सातत्यानं आपण या टेनिस क्रिकेटच्या व्यावसायिक पटलावरती अनेक मोठमोठ्या संघांमधून पाहिलंय आणि त्यामुळे खास करून रायगड, त्यामुळे याच्याकडे ती क्षमता आहे. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे बॅकफुट गेले, थोडे नाही जास्तच गेले आणि इनफिल्डच्या डोक्यावरून खेळायचं होतं, प्रयत्न फसलाय, डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. आपण कुठेही जाऊ नका, येणारा दुसऱ्या षटकापर्यंत तोपर्यंत ऐकूयात एक सुंदर आणि स्फूर्ती देणारं गीत. वेलकम डीजे. थँक्यू. आम्हा सर्व क्रिकेटवीरांना येडा केला या क्रिकेटच्या प्रेमाने. बाकी कोणाला कोणत्या नादाने केलं ते माहीत नाही, परंतु आमचा सध्याच्या घडीचा टेनिस क्रिकेटर किंवा अन्य कोणता क्रिकेटर तो सातत्याने या उन्हामध्ये तळतळत्या उन्हामध्ये सातत्याने आपण जर पाहिलं तर सामने पाहण्यासाठी येतो, सामने खेळण्यासाठी येतो आणि म्हणूनच एक वेगळं वेळ लावलंय मागील काही वर्षांमध्ये या ग्लॅमरस क्रिकेटने. खूप चांगला नजारा. एका बाजूला वसई तालुका, दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर. प्रामुख्यानं MBPL म्हटलं की मीरा भाईंदर वासियांसाठी एक मोठा उत्सव, एक मोठा कार्निवल का मानला जातो कारण 5 ते 6 दिवस सातत्यानं या स्पर्धेचा बोलबाला राहत असतो. खास वसीम जाफर यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि म्हणूनच या स्पर्धेची जी लोकप्रियता आहे ही फक्त मीरा भाईंदरचे खेळाडू जरी खेळत असले तरी सुद्धा 7 समुद्रापार आहे. प्रतीक गाऱ्या गोलंदाजी माकवती. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती व्यवस्थितरित्याने आलेला नाहीये. मिडविकेटमध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल रन मिळताना पाहायला मिळते विजय जाधव यांच्या बॅटमधून. विनायक भोईर आणि विजय जाधव दोन्ही प्रचंड अनुभवाचा भरणा असलेले खेळाडू आहेत आणि या दोन्ही खेळाडूंना माहीत आहे की या मॅचला कशा प्रकारे जिंकायचं आहे कारण त्यांचं बॅकअप म्हणून 10th मध्ये अजून खूप सारे असे फलंदाज आहेत ते या मॅचला फिनिश करू शकतात. परंतु सध्याच्या घडीला जो बॉल गोलंदाजीचा अटॅक दाखवलाय, दर्शवलाय मीरा भाईंदरच्या माध्यमातून तो अतिशय दर्जेदार. पहिलं षटक 9 धावांचं आलंय. ज्या वेळेला पहिलं षटक हाताळलं होतं पिण्याच्या माध्यमातून तेव्हा 10 धावा आल्या होत्या. एक धाव मागे आहे वसई विरार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल सुटेल का नाही, झेल टिपलाय, विकेटचं बटन घडीगारात. विनायक भोईर बॅक टू डिपार्ट, गॉन.
फर्स्ट टाइम स्ट्रोक, बॅटची एज लवकर बॅटचा फेस बंद केला, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल नाही झाला, म्हणूनच गडी बाद होत असताना विनायक भोईर बाद. नवीन फलंदाज विश्वनाथ जाधव, मॅन फ्रॉम दानीव. दानीवचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मानाने घ्यायला लावणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. परफॉर्मन्स अपेक्षित आहे वसई तालुक्यासाठी, कारण ही स्पर्धा किंवा ही मॅच ही फक्त एक मॅच नव्हे, तर संपूर्णतः वसई तालुक्यावासियांचा विश्वास आहे. एका बाजूला मीरा भाईंदर संघ खेळतोय, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक मॅच नसून ही मीरा भाईंदर वासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या सर्वांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही याची संपूर्णतः जबाबदारी या सर्व खेळाडूंवरती आहे. मॅच कोण जिंकेल कोण हारेल हा वेगळा प्रश्न, परंतु ही मॅच कशा प्रकारे खेळली जाईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टरचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली, क्या बात आहे, सिंगलच मिळते. कदाचित या ठिकाणी 2 धावा झाल्या असत्या, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये. हळुवार पद्धतीने धाव पूर्ण केली गेली. विश्वनाथच्या माध्यमातून सिंगल रन येताना पाहायला मिळते आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. मीरा भाईंदरची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला विकेट पडत होत्या, परंतु धाबा सुद्धा येत होत्या, षटकार येत होते, चौकार येत होते, त्यामुळे धावफलक हलतं बोलतं राहिलं. इथे या वेळेला मात्र ते धावफलक, क्या बात आहे, क्लासिकल शॉट पाहिलं होतं. प्रोटेक्शन कमी आहे बाउंड्री लाईनवरती, त्या प्रोटेक्शनला हेरलं आणि फक्त लेग ग्लान्स करत असताना हा चेंडू सरळ गेला लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने. चांगली फिल्डिंग डीपमध्ये श्रीकांत शेट्टी यांना त्या ठिकाणी होते आणि फेकी करत असताना फक्त 2 धावा विजय जाधव यांच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सजावट जर आपण पाहिली तर 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थॉर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, मिड विकेटमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्टमध्ये काऊ कॉर्नर, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिड विकेट दिशा गाठतोय, परंतु प्रतीक गाऱ्या काय कंट्रोल आहे चेंडूवरती. सिक्सरच्या चेंडूची साईज जरी मोठी असली तरी सुद्धा त्या चेंडूला व्यवस्थितरित्याने ग्रीप देणं आणि योग्यता लाईन अँड लेंथ वरती टाकणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु दाखवलंय करून या ठिकाणी राज जैनने सुद्धा आणि प्रतीक गाऱ्याने सुद्धा, आणि म्हणूनच वर्चस्व निभावलंय. या चेंडूवरती 5 चेंडूचा खेळ, 14 धावा, मोठा फटका समोरच्या दिशेने, स्टँड अँड डिलिव्हर, नो चान्स फॉर द एनी फिल्डर. चेंडू सी मारा का पार, येतो एनपी गारमेंट्स, दमदार षटकार, 6 धावा. जास्त वेळ घेऊ नका ही विनंती, चर्चा कमी करा आणि मॅच जास्त खेळा. राहुल शर्मा आणि नितीन वारे यांनी एक विचार केला होता की या स्पर्धेदरम्यान प्रेक्षणीय सामने ठेवून या स्पर्धेची 20 धावा 20 रन्स की 2 प्रेक्षणीय सामने ठेवून या स्पर्धेची शोभा वाढवावी, आणि त्याच्याने पाहिलेलं गोड स्वप्न होतं. त्या गोड स्वप्नांतर्गत चालू असलेला हा पहिला सामना, आणि या प्रेक्षणीय सामन्यादरम्यान आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ तितक्याच आत्मीयतेने खेळत आहेत, तितक्याच प्रगल्भतेने खेळत आहेत, आणि म्हणून दोन्ही संघाचा जो परफॉर्मन्स आहे तो भरलाय. चला मीरा भाईंदर फिल्डिंग लावून घ्या प्लीज, आपण सर्व एकत्रित आलेला आहात आणि वेळ जास्त वाया जातोय. पंच चला उभेत, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. खूप चांगला नजारा, ज्या अपेक्षेने हा सामना भरवला गेला होता त्या अपेक्षेप्रमाणेच खेळ होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंतची जी गाडी आहे ती समसमान दिसते. 20 धावा धावफलकरती आल्यात, अजूनही 18 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 36, रिक्वायर्ड रन 12चा, आणि 12 धावा एका षटकामध्ये येतील का हा प्रश्न आहे. 4 गोलंदाज वापरावे लागणार आहेत. मुनाफ गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि अशा वेळेला मुनाफच्या खांद्यावरती जबाबदारी वाढली आहे, आणि ज्या ज्या वेळेला जबाबदारी वाढते त्या वेळेला तुमचा खेळ सुद्धा त्या जबाबदारी प्रमाणे उंचावणं गरजेचं असतं. लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही. पुन्हा उठेल पुन्हा लढेल, कारण शांत बसायला मी काही संत नाही. हे सांगावं लागेल मुनाफला, हे सांगावं लागेल विजय जाधवना, हे सांगावं लागेल मीरा भाईंदरला, हे सांगावं लागेल वसई तालुक्याला, कारण ही मॅच जिंकणं नितांत गरजेचं असणार आहे दोन्ही संघांसाठी. विजयी मात्र एकच होणार, परंतु सर्व प्रेक्षकांची अपेक्षा एकच आहे, शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना तितका चुरशीचा होणं गरजेचं आहे.
मीरा भाईंदर सुद्धा आपलंच आहे, वसई तालुक्याचा तो आपलाच आहे आणि त्यामुळे या मॅच मधली जी रंगत धरतायत, जे प्रेक्षक वर्ग आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतायत, जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी येऊन पाहतायत, त्या सर्वांना या मॅचचा आनंद मिळणं गरजेचं आहे आणि हेच आम्ही अपेक्षित धरतो या मॅच कडून. विजय जाधव स्ट्राईक एंडवरती, गोलंदाजी मागवरती गोलंदाज मुनाफ सज्ज होतोय. काय घडेल या चेंडूवरती, यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिला चेंडू कोलर टप्प्याचा होता, ऑन साइडला खेळून काढलाय. मॅकमिलन गोविंद चेंडूवरती येतील, एकच धाव मिळेल. शेवटच्या चेंडूवरती विश्वनाथ जाधवने लगावलेला एक क्लासिकल फटका ऑन राईस. चेंडू सरळ गेला होता सीमारेषा बाहेर आणि त्या फटक्याने फक्त 6 धावा नाही दिल्या, तर या मॅचला जिंकण्यासाठी जो कॉन्फिडन्स अपेक्षित होता, जी दिशा पाहिजे होती, ती दिशा मिळून दिली आहे आणि म्हणूनच हा पुढचा चेंडू फेस करत असताना तितकाच कॉन्फिडन्स उंचावलेला असेल विश्वनाथ जाधवचा. मोठा फटका ऑन साइडला, क्या बात है, स्लग, इट्स बिग, हँडसम सिक्सर, 6 धावा, षटकार. मी म्हटलं होतं शेवटच्या चेंडूवरती षटकार फक्त नव्हता आला, तर तो कॉन्फिडन्स उंचावणारा षटकार होता. त्या चेंडूने, त्या षटकाराने मनोबल उंचावलं जरूर आणि त्या उंचावणाऱ्या मनोबलाचा पूर्णपणे प्रदर्शन करून देणारा हा षटकार. जवळजवळ खोलर टप्प्याचा चेंडू बनत होता त्यावेळेला बैठक शॉट म्हणजेच पूर्णपणे चेंडूला ओळखलं आणि फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेत असताना मिडविकेट सीमारेषा बाहेर एक मोठा फटका 6 धावांसाठी येत असताना पाहायला विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. म्हणूनच आम्ही विश्वनाथ जाधवला फ्लेक्झिबल क्रिकेटर का म्हणतो. कोणत्याही चेंडूला कोणत्याही दिशेने मारण्याची कुवत आणि धमक दाखवणारा फलंदाज आहे विश्वनाथ जाधव. मुनाफ कमबॅक करेल का हा प्रश्न आहे. अतिशय चांगला फटका, क्या बात है, खिलवाड़ किया इस गेंद के साथ. गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. थँक्यू टू जे समीकरण बदलत चाललंय. उबेद आलाय जरूर त्या ठिकाणी, उबेदला सांगणं गरजेचं आहे आणि हे चित्र अपेक्षितच होतं. ज्या वेळेला एखादी चूक होते किंवा चौकार षटकार येत असतात त्यावेळेला गोलंदाजाला मार्गदर्शन करणं गरजेचं असतं आणि ते मार्गदर्शन कितपत कामी येतंय मुनाफच्या हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुनाफ एक अतिशय तरबेज गोलंदाज आहे, सातत्यानं अचूकतेवरती कॉन्सन्ट्रेट करणारा गोलंदाज, दिशाहीन गोलंदाजी म्हणजे टप्पे विसरतोय आणि तीच मात्र एक डोकेदुखी होताना पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि त्यानंतर सबमरिंग पद्धतीने भुईसपाट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. हा कमबॅक झालाय. कमबॅक जर करण्याची ताकद तुमच्यामध्ये, याचाच अर्थ असा की तुम्ही त्या कमबॅकला स्ट्रॉंग कमबॅकमध्ये कन्वर्ट करू शकता आणि त्या प्रगल्भतेचा, त्या ताकदीचा गोलंदाज आहे. परंतु म्हणूनच या गोलंदाजावरचा जो विश्वास आहे उबेद खानांचा तो अतिशय मोठा आणि उंच आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. ऑन साइडला लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात मॅकमिलन गोविंद पुन्हा एकदा फ्रेममध्ये येत असताना सिंगलच कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने सहकार्य दिलं त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आभार आणि त्यांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्यांचं ते सहकार्य खूप बहुमूल्य आहे. किरण ट्युटोरियल्स टुर्नामेंटसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. विजय जाधव यांनी चेंडूला परखलेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 3 षटकांचा एक खेळ या ठिकाणी संपला. धावा धाबल करती 32, कहानी में ट्विस्ट आता हुआ, आने वाले गेंदे शेष 12, रनों की जरूरत होगी 24. 12-24 षटकाराला चौकाराला फरक नाही पडलेला, कारण 12च धावगीतीची आवश्यकता होती. आता पुन्हा एकदा 12चं रन रेट असणं गरजेचं आहे प्रत्येक येणाऱ्या षटकामागे. जाऊया डीजेकडे, एक सुंदर गीत ऐकूया. ड्रिंक ब्रेकमध्ये थोडीशी विश्रांती घेऊयात आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने.
थँक्यू. चला, घाई करायची आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं नामोल्लेखन करणं सुद्धा तितकंच गरजेचं. किरण ट्युटोरियल्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मुख्य सहकार्य लाभलंय, त्यांचं मनापासून ते लोगो स्पॉन्सर आहेत, त्यांचं मनापासून आभार. ॲक्टिव्ह स्पोर्ट्स मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. नरेंद्र मिश्रा ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स उपलब्ध झालात, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. MS स्पोर्ट्स, NSP स्पोर्ट्स, सिक्सिट बॉस, ब्रँडेड स्पोर्ट्स, BCUज, G स्क्वेअर इंटरनेट सर्व्हिस आणि वी क्रिएशन टी शर्ट डिझाईन या सर्वांचं मनापासून आभार. हे पुरस्कर्ते आहेत, हे स्पॉन्सर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोस सहकार्य केलं गेलं आणि म्हणूनच ही स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पडताना पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा कधी 32, येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. राज जैन, भाईंदर एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजी मागवत येतोय. षटक 9 धावांचं हाताळलं होतं आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला होता. आता वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि सांघिक 4थं षटक हे निर्णायक षटक असणार आहे. ज्या प्रकारे 20 षटकांच्या सामन्यामध्ये 19वे षटक महत्त्वाचं असतं, तितक्याच महत्त्वाचं षटक म्हणजे 5च्या सामन्यांच्या षटकामध्ये 4थं षटक आणि ते सुद्धा चेसिंगमध्ये, आणि म्हणूनची महत्त्वाची जबाबदारी. राज जैन, वाडा शॉट कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळायला ऑन द राईट, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर, उत्तुंग आणि दर्जा इनसाइड द आउट येत असतो. आणि या वेळेला ऑन द राईट फटका खेळणं, रिव्हर्सचा अटेम्प्ट करणं किंवा कव्हर ड्राईव्ह करणं हे फटके हे योग्य फटके आहेत आणि त्याचंच प्रयत्न. एक यशस्वी, एक अयशस्वी, 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 10 चेंडूचा खेळणं शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. 17 runs required to win within 10 balls. मॅच फर्स्ट आहे, मॅच गरम आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्टेड करत होते बात. विजय जाधव यांच्या खेळीचा होता अंत. विजय जाधव येतात तंबूच्या दिशेने, मोठा हादरा टीम वसई तालुक्याला. आणि आता मात्र सामना पुन्हा एकदा वेगळ्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. विजय जाधव बाद, परंतु एक वादळ मैदानाच्या बाहेर आलं तर दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये घरंगळत जाताना पाहायला मिळतंय, घोंगावत जाताना पाहायला मिळते. याचं कारण असं, सध्याच्या गडेदाज सर्वाधिक जास्त फॉर्म मध्ये असणारा वसई तालुक्यामधील फलंदाज द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरत. बॅटिंग लाईन थोडीशी लांब आहे, परंतु राज जैन असा खेळाडू आहे की कोणत्याही बॅटिंग स्टाक असला क्रॅश करणं जाणतो. आणि म्हणूनच 2 महत्त्वाचे गडी जे सलामीच्या रूपाने आलेत त्या दोघांना बाद करण्याचा जो हेतू होता तो साध्य केलाय. राज जैनने कमबॅक केलाय. कमबॅकला स्ट्रॉंग कमबॅकमध्ये आणि मोठ्या कमबॅकमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. मॅचला जिंकण्यासाठी तेच पुरेसं आहे. राज समोर प्रशांत घरत, मॅन गोल्डन फॉर्म, मॅन फ्रॉम अर्नाळा, मॅन फ्रॉम जांभूळपाडा अर्नाळा. नेक्स्ट बाहेर हा चेंडू गॅपमध्ये, व्हॉट अ फील्ड. राहुल शर्मा या स्पर्धेचा आयोजक, संयोजक आणि मैदानाच्या आतमध्ये दिसत असताना चांगल्या फिल्डिंगचा नजारा त्याने पेश केलाय. चेंडू अडलाय. एकच धाव येताना पाहायला मिळते. 40 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 8 चेंडू 16 धावांची गरज. सरासरी कायम आहे. विश्वनाथ जाधव काय करतील, प्रशांत घरत काय करतील आणि राज जैन काय करेल, हे सर्व प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहेत. 8-16 राज वर्सेस विश्वनाथ. मोठा फटका, व्हॉट अ शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क, परंतु या फटक्याने पूर्णपणे प्रेक्षकांची मन जिंकलेत. 6 धावा. विश्वनाथ जाधव नावामध्ये विश्व आहे आणि ह्या विश्वाचा नात आहे, त्यामुळे कोणत्याही मैदानावरती न्या, सगळ्या मैदानावरती फुलून कामगिरी करणार हे असं काही त्यांनी दाखवलंय.
षटकार आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, उत्तुंग षटकार, 6 धावा, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे अशरफ, झेल टिपलाय, गडीबाद आणि विश्वनाथला माघारी परतावा लागेल. कहाणी में ट्विस्ट आता हुआ. 6-10. कशाला कावलाटा उठती आन शिराला जाऊन भेटती. थँक्यू डीजे. मॅच काही अशा प्रकारे फसली आहे ना की या मॅच मध्ये 6 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि अशा वेळेला विश्वनाथ जाधव बाद झालाय. म्हणजे गाडी दोन्ही बाजूने सेम समांतर चालते. या गाडीला गरजेचं होतं विकेटवरती थांबणं, कारण 6-10 इक्वेशन तितकंच सोपं नाहीये. या मैदानावरती या खेळपट्टीवरती जर का योग्य रीतीने गोलंदाजी झाली तर या धाबा अशक्य सुद्धा राहू शकतात. विश्वनाथसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. वॉट बॅटिंग, क्लासिकल आणि दर्जेदार बॅटिंग त्यांनी साध्य केली. जे फटके दाखवले त्या फटक्यांनी पूर्णपणे प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. राज जैनचं षटक संपलंय. आता प्रशांतला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण येत आहेत? द मॅन फ्रॉम कोपरी, भरत जाधव, भरत पाटील. विसरून चालणार नाही या खेळाडूला. यावर्षी ग्रामीण क्रिकेटमध्ये कोपरी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक मैदाने या खेळाडूने गाजवल्यात. साईनाथ स्पोर्ट्स क्लब सारख्या लेदर संघामध्ये खेळत असताना अनेक लेदर स्पर्धा गाजवणारा साईनाथचा कर्णधार भरत जाधव, भरत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आज जाधव काय येत आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मोहित, रोहित, रोहित गोलंदाजी मार्कवरती येतोय. थँक्यू मॅक. 6-10 इक्वेशन आहे, समीकरण आहे. काय या 6 चेंडू 10 धावांना पार केलं जाईल का? कारण मीरा भाईंदर एका बाजूला आहे. पाहायचं झालं तर या मैदानामध्ये अनेक स्पर्धा खेळल्या, तर दुसऱ्या बाजूला वसई तालुका जो संघ या ठिकाणी आमंत्रित केला गेला आहे एक्झिबिशन मॅचसाठी, या प्रेक्षणीय सामन्यासाठी. प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. धगधग वाढणार आहे, कारण 6 चेंडू 10 धावा तितकंच सोपंही नाही आहे, तितकंच अवघड नाही आहे. प्रशांत समोर रोहित, पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक येईल का? झेल ड्रॉप, मॅक्यू मागे येतोय, सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण केला जात आहेत. जर का विचार केला असता तर कदाचित 3 सुद्धा आल्या असता, परंतु तसं होत नाहीये. आपण बोलल्याने काय होणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जे करतायत त्यांच्यावरती जास्त जबाबदारी आहे. ट्रिपल एस चे ओनर श्री सद्गुरू स्पोर्टचे ओनर विशालजी कदम यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम सर, आपलं सुद्धा सहर्षाचं स्वागत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शर्यत वेध घेणारा चेंडू, पंचांकडे अपील जरूर केली गेली. सिंगल कंप्लीट. मॅकू दुसऱ्या धावाचा प्रयत्न, काय दुसरी धाव घेतली जाईल का? 2 धावा पूर्ण. रोहितने या चेंडूवरती अधिराज्य गाजवलं असं वाटलं होतं, परंतु वाटतो तोवर पलटवार. एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये. कहानी में बदलाव आता हुआ, मैच में बदलाव आता हुआ, मैच में गरमाई बढ़ती हुई. आने वाले गेंदे से 4 रनों की जरूरत होगी 6. क्या ये मैच को पार करेंगे वसई तालुका के बैटर? डिसीजन पेंडिंग है, क्या बात है, डिसीजन पेंडिंग है. आने वाली गेंदे शेष 4 है, परंतु 4 गेंदों के लिए किसके मन में क्या चलता होगा? या मॅचला कंपल्सरी चेस हा नियम असणार आहे. या मॅच मध्ये कंपल्सरी चेस हा नियम असणार आहे. येस पंच, 1 रन 2 रन किती? 2 रन्स.
4 चेंडू 6 धावा. 4 चेंडू 6 धावांची गरज. 4 गेंदों से 6 रनों की जरूरत होगी. सामने होंगे प्रशांत गरत, नॉन स्ट्राइक एंड पे भरत पाटील. या सिच्युएशन मधून मॅचला कशा प्रकारे काढायचे माहित आहे दोन्ही फलंदाजांना, परंतु अक्षय सोनी सुद्धा जवळ आल्यात. रोहितच्या जवळ काय त्यांचा कानमंत्र तितका इफेक्टिव्ह असेल का? मॅकमिलन गोविंद सुद्धा येत आहेत, जे उत्तरला बिलॉंग करतात. त्यांचा सुद्धा कानमंत्र काय कामी येईल का? उबेदने सुद्धा चर्चा केली आहे, याचा अर्थ त्यांचा सुद्धा काय कानमंत्र कामी येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत, तुल्यबळ आहेत. अनेक वेळा एकाच संघातून अनेक खेळाडू खेळलेले आहेत. मीरा भाईंदरचे खेळाडू वसई तालुक्याच्या काही खेळाडूं समवेत अनेक वेळा खेळलेत. त्यामुळे धागेदोरे, जी स्ट्रेंथ, विकनेस या सर्व गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे इथे होणारी जी खेळी आहे ती तितकीशी सोपी राहणार नाहीये. धागेदोरे माहीत असताना बॅटिंग करणं तितकं अवघड राहत नाही. कोणीही मोठा राहत नाही, कोणीही छोटा राहत नाही. कागदोपत्री तुम्ही काय आहात ते सुद्धा महत्वाचं नाहीये. आज आत्ताच्या घडीला प्रेझेंट मध्ये या मॅच मध्ये या अशा गरजेच्या वेळेला कोण उल्लेखनीय कामगिरी करणार यावरती लक्ष असणार आहे, आणि तोच खरा हिरो. पहिल्यांदाच वसई तालुका आणि मीरा भाईंदर ही एक्झिबिशन मॅच पाहायला मिळते, आणि अशा वेळेला दोन्ही संघातील खेळाडू आपल्या विभागाला, आपल्या तालुक्याला रिप्रेझेंट करत असताना आपलं तन मन धन सर्व काही पणाला लावून खेळताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. एक सुंदर आणि विलोभनीय नजारा. BL स्पोर्ट्स NP गारमेंट प्रेझेंट मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमधील सर्वोत्तम क्षण, ज्या वेळेला सामना फसलाय. 4 चेंडू 6 धावा या इक्वेशन मध्ये प्रशांत गरज समोर रोहित. रिव्हर्स सक्सेसफुल मिस्टर 360 डिग्री फायटर जेटच्या बॅट मधून येतो एक दणबार. MP गारमेंट चौकार, 4 धावा. तीन चेंडू आणि आता मात्र 2 धावांची. समीकरण जे अवघड होतं त्याला सोपं केलंय. सोप्याला सहज करणं गरजेचं आहे, आणि जे सहज आहे त्याला साध्य करणं गरजेचं आहे, आणि साध्य केलं जाईल का? मॅच अजूनही ऑन आहे. एखादा डॉट बॉल आला तरी सुद्धा मॅच फसू शकते. अनेक वेळा असं चित्र घडलंय, ज्या वेळेला कोणी एक चौकार लगावून रिलॅक्स झालाय त्या वेळेला त्याच्या त्या विश्रांतीला त्याला विसरावं लागलंय. असं अनेक वेळा झालंय. म्हणून या मॅच मध्ये सुद्धा ही अपेक्षा आहे, कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. चला बॉल दिलाय तितका. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ तयार राहायचे. ज्यांची बॅटिंग आहे त्याने बॅटिंगला जायचंय, ज्यांची फिल्डिंग आहे त्याने फिल्डिंगला जायचंय. रुद्रांश फिल्डिंग आहे, फिल्डिंग लावून घ्यायची ही मॅच संपल्यानंतर लगेचच. आणि बॅटर पुन्हा एकदा रिव्हर्स कॅचची संधी मिस. प्रशांत गरत फायटर जेटने मॅचला फिनिश केलाय, सामना जिंकलाय वसई तालुक्याने. व्हॉट अ फिनिश. दोन्ही संघांना विनंती आपण हात मिळवणी करायची आहे. हस्तांदोलन करा, शेक हँड्स करा, कारण दोन्ही संघ आपलेच आहेत. वसई तालुका आपण गेट समोर यायचंय आणि हस्तांदोलन करायचंय.